नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरू शकता, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कोणत्या वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म भरू शकता, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, किती टाइम लागू शकतो, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली आहे। या संदर्भात सरकारने नवीन GR जारी केला आहे। आतापर्यंत 1.5 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, तर काही अर्ज रद्द झाल्यामुळे काही महिलांना लाभ मिळू शकला नाही आहे। ज्यांनी अर्ज भरला नाही त्यांना आता नवीन अर्ज करण्याची संधी भेटली आहे। योग्यरित्या अर्ज भरल्यास तुम्हालाही या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो। मित्रांनो, आपण आता बोलूया। मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो की तुम्ही कशा प्रकारे हा अर्ज भरू शकता, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय। तर मित्रांनो, नवीन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला जायचंय ladkibaheen.maharashtra.government.gov.in या वेबसाईटला जायचं। मित्रांनो, गेल्यापर्यंत तुम्हाला काय करायचंय या व्हिडिओ सांगणार आहे। मित्रांनो, या वेबसाईटवर जायचंय। गेल्यापर्यंत मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचा न्यू इंटरफेस येणार आहे। आल्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी मित्रांनो लॉग इन करण्यासाठी नवीन आल्यास खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर आधार कार्डवर आधारित तुमचं नाव इंग्रजीत भरा, मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड सेट करा, ठिकाणची माहिती भरा म्हणजे जसे की जिल्हा, तालुका, महानगरपालिका, नगरपालिका हे सर्व निवडा। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायला पाहिजे, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑथोराइज्ड पर्सन मध्ये तुमचा व्यवसायानुसार योग्य पर्याय निवडा। त्यानंतर मित्रांनो टर्म्स अँड कंडिशन वाचून स्वीकारा आणि कॅप्चा भरा। त्यानंतर साइन अप करा, आधार क्रमांक भरा आणि कॅप्चा टाकून त्यांची पडताळणी करा। अर्जदाराचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख, पत्ता, मतदारसंघ, अधिकृत मोबाईल क्रमांक याची माहिती भरा। आधार लिंक असलेल्या बँक खात्याचा क्रमांक आणि FC कोड टाका। आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि तुमचा फोटो अपलोड करा। त्यानंतर तुम्ही करू शकता। त्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे, अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करा किंवा ते डाउनलोड करून अपलोड करू शकता। सर्व माहिती तपासून पहा, सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा, सेव्ह एज ड्राफ्ट क्लिक करा, सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा। मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने हा फॉर्म भरू शकता, त्यामध्ये काही रॉकेट सायन्सची गरज नाही। तुम्ही अशा प्रकारे एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये हा फॉर्म भरू शकता। आणि मित्रांनो, जेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल तेव्हा तुम्हाला पैसे मिळणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत खूप काही लोकांना पैसे भेटले आहेत, त्यामुळे तुम्ही हा लवकरात लवकर फॉर्म भरा आणि तुम्ही पण पैसे मिळवा। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।